ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी. तर अधिक मास हा सुरू आहे. आपण आज बघणार आहोत अधिक मास महात्म्य, अधिक मासाची कहाणी. त्याचसोबत आपण मराठीमध्ये देखील त्याचा भावार्थ जाणून घेणार आहोत. अधिक मासाचं महात्म्य पठण केल्यामुळे किंवा श्रवण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे आपल्याला पुण्यफळ प्राप्त होत असते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. श्री अधिक मास महात्म्य. श्री गणेशाय नमः. ओम श्री पुरुषोत्तमाय नमः. प्रथम वंदितो श्री गणराया गौरी सुतारे तुला मोर्या. यावे तुझी विघ्नहराया अनेक पूर्वी मम इच्छा. द्वितीय नमन सरस्वतीस माते प्रगटोनी ते दर्शनास. या अधिक मास महात्म्यास आशीर्वाद तुझा असो. तृतीय वंदन श्री गुरुनाथा चरणी तुमच्या विनम्र माथा. वरप्रसाद तो द्यावा आता काव्य पूर्णत्वा नेऊनी. आता वंदितो भाविक भक्ता ऋषी मुनी साधुजन ज्ञाता. संत सज्जन ईश्वरा भक्ता साष्टांग भावे आदरे. निमिषारणी ऋषीजन पुस्ती सुता लागून. सांगावे अधिक महात्म्य वर्णन आतुर झालो श्रवणासी. सूत म्हणे श्री महाविष्णूसी. लक्ष्मीने जे पुसले त्यासी निवेदन करतो ते तुम्हासी. श्रद्धा भावे श्रवण करा अधिक मास म्हणती कशाला. तो केव्हा निर्माण झाला काय महत्व त्या मासाला. तेही आता ऐकावे. सूर्यचंद्र काल गणनेत 11 दिवसांचा फरक त्यात. म्हणून 3 वर्षांत एक मास वाढतो. या वाढत्या मासास अधिक मास म्हणती त्यास. दोंडा महिना एसीही यास लोक संबोधितात. या अधिक महिन्याला नाव रूप ना दैवत त्याला. हा निषिद्ध शुभ कार्याला अशुभ न अपवित्र. त्यास मलमास ऐसे म्हणती जिडकारोणी दूर लोटती. तो निषिद्ध मंगल कार्यासी अश्रुढाळी दुःखाने. म्हणे आता काय करावे कोण्या देवा शरण जावे. केसे महत्व प्राप्त व्हावे. काय अपराध मी केला विचारा आला त्याचे म्हणे. जावे आता वैकुंठ भुवनी श्री विष्णूचे चरण धरुणी. मागू काही उपाय ऐकून त्याची करुण कहाणी. दया उपजली श्री विष्णू मनी म्हणे जाऊन भेटू श्रीकृष्णा लागून. सत्वर आता गोलोकी मलमासास सवे घेऊन. गोलोकी आले नारायण श्रीकृष्ण भेट दिली घडवून. चरणवंदी मलमास धरुणी श्रीकृष्ण चरण. सर्व दुःख त्याते कथून उभा राहिला हात जोडून. कृपा करावी जगदीशा तयासी धीर देऊन. काय म्हणती मधुसूदन तुझे भाग्य आजपासून. उदयासी आले रे विश्वातील उत्तम गुण. असती माझे ठाई जाण म्हणून मज पुरुषोत्तम नावाने. जगी सर्व जाणते ते नाव आजपासून मी देतो तुझ लागून. तुझही पुरुषोत्तम मास म्हणून संबोधतील जनसारे. 12 महिन्याहूनही श्रेष्ठ तुझे महत्व ठरेल वरिष्ठ. जगी मान्यता मिळे सर्वत्र अधिक मास पुण्याचा. तुझा होईल सर्वत्र स्वीकार अधिक पुण्य लाभे थोर. या मासी करता आचार पुण्य संचय गोष्टींचा. इतके सांगून कृष्ण मुरारी वरद हस्ते तो मस्तकावरी. ठेवता संतोष पावे अंतरी मलमास तो भाग्याने. श्रीकृष्ण आणि विष्णू यांनी अंगीकारले त्या लागोनी. पुरुषोत्तम मास तेव्हापासून पवित्र झाला सर्वांत. जेसा पवित्र चातुर्मास तेसा तो पुरुषोत्तम मास. आचरता व्रत वैकल्यास अधिकस्य अधिकम फलम. तीर्थक्षेत्री स्नान दर्शन जपतप करावे ध्यान. अन्न वस्त्र देऊन दान पुण्य संचय करावा. उपास उपासना आणि दान जे जे पदार्थ सेवू आपण ते करावेत श्रीकृष्णार्पण. शुद्ध भक्ती भावाने पूर्वी हे व्रत कोणी केले. कोणा केसे पुण्य लाभले सांगतो तुम्हा ऐकावे भले. श्रोते ध्यान देऊनी पांडव असता वनवासात. श्रीकृष्णाचा ते धावा करत म्हणती माधवा धावे त्वरित. भक्त तुझे संकटी अच्युता केशवा माधवा. आम्ही करतो तुझा धावा तरी वनवास का नशिबी यावा. काय चुकले आमुचे तूच आमचा माता पिता.
तूच आमचा रक्षण करता, सांगे फिरून वैभव सुख. आता कैसे प्राप्त होईल तेव्हा बोलले भगवंत. तुम्ही करा पुरुषोत्तम व्रत, अधिक मासाचे फळ पदरात. पडेल तुमचे उत्तम ते, व्रत आचरता अधिक मासाचे. घरी वास्तव्य घडे लक्ष्मीचे, फिरून येतील दिवस सुखाचे. गत साम्राज्य लाभेल येता अधिक मास जाण. कसे करावे आचरण, कोणती पूजा कोणते पठन. दान धर्मे ही कोणती, सांगती कृष्ण भगवान. येता तो पुरुषोत्तम मास, छान स्नान देवदर्शन. नामस्मरण सकलांनी करावे, प्रापंचिकांनी गोमातेचे. पूजन करावे गायीचे, गोग्रास देऊन सुख सौख्याचे. पदरी पुण्य बांधावे, एक वेळ करावे भोजन. पूजा पाठ आणि भजन, भूमीवर करावे शयन. व्रतस्थपणे वर्तावे, पुरुषोत्तम मासाचे महाव्रत. आचरिता प्रसन्न लक्ष्मी होत, सुख शांती वैभव घरात. नांदते ते अखंडित, श्रद्धायुक्त अंतकरणाने. आचरा व्रत भक्तिभावाने, अवमान न करावे उद्धटपणे कोणीही या व्रताचा. गतजन्मी द्रौपदीकडून या व्रताचा झाला अवमान, म्हणून ती सुख लागून लाचावली या जन्मी. ती तिची गतजन्म कथा सांगतो ती एका आता. ती एक मुनी कन्या असता, नाव होते मेधावती. बालपणीच मातृ सुखाला मुकली ती मुनी बाला. पित्याने वाढविली तिला, पुढे तोही निवर्तला. जेव्हा तुटले सर्व आधार, तेव्हा आठवला गौरीशंकर. शिव उपासना अति कठोर करीत असता मेधावती. दुर्वास ऋषी आले आश्रमात, पाहती बाला ते ध्यानस्थ. ओम नमः शिवाय हा मंत्र घुमत होता सर्वत्र. दुर्वास म्हणती मेधावती बाळे, हे तप तू कागे आचरले. दुःख निवारणार्थ चांगले आहे व्रत पुरुषोत्तम. तू आचारी पुरुषोत्तम व्रत, तेच होईल तुला फलित. दुःख शोक आणि मुक्त होशील घे बालके तू. ऋषी कन्ये ते नाही पटले, 5 वेळा ऐसे घडले. एका शिवा वाचून अन्य भले, नाही पूजणार मी कोण. क्रोध तो दुर्वासा आला, शाप दिला मेधावतीला. तू अपमानिले पुरुषोत्तमाला, याचे फळ विपरीत. मेधावती झाली दुःखित, अनेक कठोर तप करीत. कैलासपती ते झाले प्रगट, म्हणती बाळे वर माग. ती म्हणे हे पार्वती रमणा, मजपती सदधर्मी शूर देखना. बलशाली वीरदेई पंचानना, हेच मागणे दातारा. शिव म्हणती बाळे पंचगुणी, एक पुरुष मी आणू कोठोनी. परी एकेक गुणयुक्त रत्नमणी, लाभतील पती 5. ती एकोणी वरदवाने, मेधा म्हणे ही विपरीत राहणे. 5 पती एकच पत्नी बघुनी, हसतील रे जन सारे. शिव म्हणती हे तुझे प्राक्तन, तू ठोकरलेस दुर्वास वचन. अवमानिले तू पुरुषोत्तमा लागून, म्हणून आहे ही शिक्षा. मात्र देतो एक अभिवचन, पुढील जन्मी तू द्रौपदी होन. वनी आचरोणी ते व्रत महान, मिळवी वैभव माघारी. खरी झाली ती शिवबाणी, मेधा पुढे द्रौपदी होनी. झाली 5 पांडवांची राणी, परी फिरली राणी वनी. पुढे धावले कृष्ण भगवान, करावया भक्त संरक्षण. पूर्व इतिहास केला निवेदन, कथिले पुरुषोत्तम व्रत. ते व्रत आचरता पांडवांना, मिळाले राज्य गतवैभव पुन्हा. म्हणून सांगतो भक्तगणा, या व्रता आचरा आदरी. कळता अथवा न कळत करू जाता हे उत्तम व्रत. त्याचे फळ पडे पदरात, त्याची आता श्रवण करा. सुदेव नामक एक ब्राह्मण, धर्मपत्नी त्याची गौतमी जाण. दोघे पूजिती सदा नारायण, अनन्य श्रद्धा भावाने. श्री विष्णूंचा नाम जप, जाळी तसे हजारो पाप. निवारी भवसागराचा ताप, संरक्षिते निज भक्ता. या श्री विष्णू उपासनेने ध्रुव प्रल्हाद अंबरीशाने. जिंकला श्री हरी प्रेमाने, भाव भुकेला भगवंत. ईश्वर भक्ती करिता जाण, लाभतसे ते पुण्य महान. मनोरथे ही होती पूर्ण, ईश्वर कृपा लाभता. पुत्रप्राप्तीची धरुणी कामना, सुदेव ब्राह्मण करी विष्णू आराधना. देव प्रसन्न होतात यांना, पुत्र लाभला शुकदेव. पुत्रात गुंतीत असता मन, पुढे विपरीत आले घडून. पुत्र मृत्यू पावता जाण, अपार दुःख ते झाले. गौतमी आणि सुदेव करू लागली शोक सदैव. एकूण ईश्वर ठेवती भाव, अन्न त्याग करताती. करीत असता उपोषण, पर्जन्य कोसळे गगनातून. तरी न मोडले नामस्मरण, तो होता अधिक मास. न कळत त्या पुरुषोत्तम मासी, घडले नामस्मरण त्यासी. पर्जन्यवृष्टी वरी स्नानासी, पुण्य संचय जाहला. मृत पुत्र तो उठला फिरोनी, आनंदले ती पती पत्नी. नम्र नारायणाचे चरणी होऊनी सुखी राहिले. पुढील जन्मी राजा राणी, दोघे जन्म पावले भुवनी. राज्य सुख वैभव भोगुनी, जाते झाले विष्णू लोका. ऐसे हे पुण्य पावन व्रत, आचरता पुण्य ये पदरात. म्हणून ते आचरा नित्य, त्रय वर्षांनी एकदा.
श्री लक्ष्मी पुसे नारायणासी दीपदान महत्व अधिक मासी. काय लाभते ते सांगा मजसी कृपावंत होऊनिया. तेव्हा सांगती श्री भगवान दीपदानाचे पुण्य महान. अधिक मासी ते करता जाण जीवा सौख्य लाभते. अधिक मासी नित्य पूजावा देवद्वारी दीप लावावा. दिवा साजूक तुपाचा असावा ज्ञान प्रतीक ते जाण. दीप द्यावा ब्राह्मणा दान ताम्रकास्य अथवा रुपे छान. तेने पदरी पुण्य महान प्राप्त होते या मासी. त्याची एक सांगतो गोष्ट श्रोते एका देवनी चित्त. मणिग्रीवा आपल्या पत्नी सहित राहत होता वनात. लोभी स्वार्थी उद्धट तापट मणिग्रव होता विषय लंपट. स्वकीयांनी संबंध तोडत दूर लोटले तयासी. पत्नी तयाची सुशील शांत श्रद्धे आचरी सेवा व्रत. नित्य अंतरी प्रभू आठवीत करीत होती पती सेवा. भाग्य तयाचे उदया आले घरा उग्रदेव मुनी आले. प्रसन्न होऊन त्यांनी कथिले महात्म्य पुरुषोत्तम मासाचे. प्राप्त होण्यास सुख शांती वैभव आणि गती सद्गती. दीपदान करुणी गाठी पुण्य ठेवा बांधून घ्या रे. दिवा लावता देवापाशी दुःख दारिद्र्य संकटनाशी. लाभती सुख सौख्याच्या राशी संसारिकास संसारी. पुढे येता पुरुषोत्तम मास मणिग्रीव पती पत्नी खास. आचरती त्या व्रत वैकल्यास श्रद्धा मनी ठेवून या. फल श्रद्धेचे पदरी आले पुढे दोघे राजा राणी झाले. अपार सुख सौख्य भोगले कृपा होता श्रीहरीची. अनेक एक कथा छान कर्दम नावाचा कुणी ब्राह्मण. होता स्वार्थी लोभी कृपण मृत्यू पावे कालांतरी. तो वानर जन्मा गेला त्या जन्मी तो तया घडला. पुरुषोत्तम मासी उपवास भला आणि स्नान विहिरीचे. वानर जन्मी त्याने भजला अंतरी तो श्रीहरी भला. अगणित पुण्य मिळाले त्याला जन्म मरण ते चुकले. ऐसा हा अधिक मास महान. येथे पूजा जप तप ध्यान. अन्न वस्त्र आणि दीपदान देता संतोषे भगवान. सबंध महिन्याचे व्रताचरण जरी न प्राणिया ये घडून. तरी फक्त 2 एकादशा करून पुण्यपदरी जोडावे. एतवरी तुम्हासी कथिले ये मासी केसे वर्तावे भले. आता काय न करावे ते चांगले. ध्यान देऊन एका हो या पुरुषोत्तम मासात. बोलू नये खोटे शास्त्र करू नये दुष्कर्म आणि शब्दघात दुखू नये कोणासही. परान्न ते सेवू नये परनिंदा करू नये. परपीडा करू नये अधर्मे न आचरावे ते. जप तप ध्यान स्मरण जे जे जमेल ते करा भक्तीने. देवदेवता तीर्थक्षेत्र दर्शन घेऊन पुण्य सोडावे. आणि एक आहे प्रघात जामात पूजावा या महिन्यात. त्याच हेतू घ्याहू लक्षात गुढार्थ जाणा आदरे. कन्या आपण जयास देतो तयास नारायणच मानतो. म्हणून लक्ष्मी नारायण म्हणतो आपण नव दाम्पत्या. विवाह आधी श्रीमंत पूजन तोची महाविष्णू जाण. आदरे त्याचे करावे पूजन परिपाठ हा असे जुना. तोच जामात मानुनी श्रीहरी पूजावा प्रेमी अति संसारी. अनरसे द्यावेत ताट भरी तेतीच ते जामाता. जामात ब्राह्मण साधू संत अन्न वस्त्रे देऊन श्रेष्ठ. पूजावेत आदरे प्रपंचात सुख सौख्या कारणे. महाविष्णूने श्री लक्ष्मीसी जी व्रत सांगता सांगितले खासी. मीच सांगतो आता तुम्हासी सावध चित्ते घ्या ध्यानात. व्रताचे करण्यास उद्यापन पहाटे उठून करा मंगल स्नान. चौरंग पाट मांडूनी छान धान्य राशी मांडावे. कलश मांडून त्यावरती विष्णू भगवंताची मूर्ती किंवा गोपाल कृष्णाची गोमटी स्थापून या पूजावी. आधी मंगल आव्हान मग सचेल मंगल स्नान. घालून वस्त्र अलंकार भूषण भगवंत तो पूजावा. धूप दीप नैवेद्य बरवा समर्पावा तोची माधवा. हरिभक्तीचा गुण गौरवा गावे सानंदे सप्रेमी. यथाशक्ती देव ब्राह्मण भोजन द्यावे द्यावे दक्षिणा. वस्त्रपात्र दीपनाना दाने द्यावीत सकलांचे. 33 अनारसे 32 खारीक सुपारी फळे उल्हासे. भरोणी द्यावीत 30 हर्षे ईश्वरा अर्पण नमस्तू म्हणून या. हळदी कुंकू सौभाग्य अलंकार सुवासनींना द्यावेत सुंदर. भजन पूजन देवासमोर अति आदरे करावेत. श्री पुरुषोत्तम मास ग्रंथ श्रेष्ठ वाचावा आदरे या महिन्यात. 31 अध्याय एक वाचित ग्रंथ वाचन पुरे करा. हे न घडे जरी कोणास तेने ठेवून दृढ विश्वास. हे पुरुषोत्तम महात्म्य खास प्रतिदिनी ते वाचावे. तेने संतती सौभाग्य प्राप्त बरकत लाभते धंद्यात. लक्ष्मी वास करील घरात नारायणाची संगतीने. हे व्रत आचरावे श्रद्धेने स्त्रिया आणि पुरुषाने. भाव मात्र ठेवावा मनी दृढ हरिचरणाचा. सद्भावे पूजिता श्री हरी पुत्र पौत्र नांतील घरी. सुख शांती सौभाग्यदारी येईल पुण्या मागुते.
कुमारिकेला लाभे उत्तम पती, विद्यार्थ्यांना विद्या गोमटी. मोक्षार्थी यास मोक्ष शेवटी, प्राप्त होईल हरिकृपे. नारायणाने नारदांना, श्रीकृष्णाने जे पांडवांना, सुतांनी जे ऋषीमुनींना अति आदरे सांगितले, तेची तुम्हा करणे मी या. सांगितले स्तोत्रा माझी या, अल्पसेवा गोड करून घ्या. अरुण प्रार्थना ही करी, इति श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. ओम श्री नारायणाय नमः. ओम श्री पुरुषोत्तमाय नमः. ओम श्री कृष्णाय नमः. नमो नमो जगदीश्वरा. ओम शांती शांती. आता या अधिक मासाची आपण मराठीमध्ये कहाणी बघूया. तत्पूर्वी एक विनंती आहे, चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. कहाणी अधिक मासाची. एका पुरुषोत्तम देवा तुमची कहाणी. एक छोटंसं नगर होतं. त्याचं नाव अवंतीपूर होतं. तिथे राहत होते 2 भाऊ. ते प्रेमळ अन मन मिळावू. दोघेही मनानं श्रीमंत होते पण धनानं गरीब होते. मोठ्या भावाची बायको रूपवती. ती स्वभावानं कपटी अन दृष्ट होती. धाकट्या भावाची बायको, तिचं नाव मुग्धा. ती मात्र शांत अन गरीब स्वभावाची होती. दोन्ही भावांचं एकमेकांशिवाय जराही करमत नव्हतं, पण 2 जावांचं जराही पटत नव्हतं. एकदा काय झालं, दोन्ही भाऊ परगावी गेले. तेव्हा मात्र थोरलीचं फावलं. ती महाराणीसारखी राहू लागली, ऐशोआराम करू लागली. धाकटी बिचारी मुग्धा मात्र काम करून दमू लागली. थोरली तिला काम सांगायची, वसा वसा अंगावर यायची. मोठेपणाचा आव आणत धाकटीवर तोंडसूक घ्यायची. धाकटी बिचारी गप्प राहायची, डोळे पुसत काम करायची. एकदा थोरली खूप संतापली. नको नको ते धाकटीला बोलली. धाकटीला घराबाहेर काढलं, सारं घर ताब्यात घेतलं. धाकटी बिचारी गप्प बसली, शेजारणीकडे आसऱ्याला गेली. धर्माची बहीण कामाला आली, धाकटीला उसरीवर जागा दिली. असेच काही दिवस गेले. मग त्या वर्षी अधिक मास आला. जो तो तयारी करू लागला. अधिक मासी पुरुषोत्तम पूजावा हे ठाऊक होतं धाकटीला. ती गेली थोरलीला विचारायला, पुरुषोत्तम व्रत सांगशील का मला? कोणता देव कसा पूजायचा? पूजा नैवेद्य काय करायचा? या मासी कसं राहायचं? व्रत कोणतं नेमानं करायचं? धाकटीनं थोरलीला मान दिला, पण थोरलीचे आलं कपट. मनात ती म्हणाली, तू आहेस बावळट. तुला कसं बरं जमेल हे व्रत? पण मी सांगते तसं तू कर. हे व्रत गुपचूप कर. थोरलीनं दृष्टपणा केला. चुकीचं व्रत सांगितलं तिला. म्हणाली, अधिक मास म्हणजे मलिन मास. या महिन्यात मलिन राहायचं, गढूळ पाण्यानं स्नान करायचं, मळकट वस्त्र अंगावर घालायची, पिंपळाची रोज पूजा करायची, जेवायला घरी ये प्रार्थना करायची. थोरलीचं सांगणं होतं दृष्ट आणि खोटं. धाकटीला वाटलं ते खरं आणि मोठं. पुढे अधिक मास आला. तिने तोच नियम केला. मलिन वस्त्रे लायली, मलिन नेसली, शिळपाका खाऊ लागली. तिनं निष्ठेनं पिंपळ पूजला. घरी ये जेवायला विनवलं त्याला. थोरलीनं जरी खोटं सांगितलं, धाकटीनं ते खरं मानलं. करणी जरी होती खोटी, तरी अंतरी भक्ती मोठी. तिचा भाव तिच्यापाशी. मनोमनी ती पूजे देवाशी. हळूहळू महिना सरला. उद्यापनाचा दिवस आला. थोरलीनं 108 ब्राह्मण जेवायला बसवले. धाकटीनं पण तसंच केलं. व्रताच्या आनंदात तिला आपल्या गरीब परिस्थितीचं भान राहिलं नाही. रोजच्या प्रमाणे ती पिंपळाजवळ गेली. प्रदक्षिणा घालून तिनं प्रार्थना केली, पिंपळ निवासी देवा, तुम्ही माझ्या घरी जेवायला या. उद्या माझं उद्यापन आहे, आशीर्वाद द्यायला या. तिचा भोळा भाव आणि श्रद्धा पाहून पिंपळातून श्री विष्णू प्रगटले. तिला म्हणाले, ठीक आहे, मी येईन जेवायला, पण कुणी विचारलं तर सांगा माझा भाऊ आलाय. धाकटीला आनंद झाला. ती घरी आली. होतं नव्हतं ते गोळा करून तिनं स्वयंपाक केला. पक्वान म्हणून फक्त एकच लाडू तयार केला. तेवढ्यात श्री विष्णू छानसं रूप घेऊन आले. म्हणाले, ताई चल घाई कर, पानं वाढ, 108 ब्राह्मण आता येतील, पानावर बसून वाढा म्हणतील. धाकटीला मग काळजी वाटली. भाऊराया सांग रे, आता काय करू? एवढासा स्वयंपाक मी जेवू कसं घालू? विष्णू म्हणाला, घाबरू नको तू, चिंता करू नकोस. आता असं कर, एक केळीचं पान आण, एक द्रोण आण आणि तू केलेला एक लाडू आण. विष्णूने त्या केळीच्या पानाचे, द्रोणाचे आणि लाडवाचे 108 तुकडे केले. पानं मांडली. ब्राह्मण मंडळी पानावर बसली. एवढीशी पानं भली मोठी झाली आणि सुंदर पंचपक्वानांनी भरली. ब्राह्मण जेवून तृप्त झाले. आशीर्वाद देऊन निघून गेले. धाकटीनं देवाचे पाय धरले. आशीर्वाद देऊन देवही परत गेले. व्रत सांगतेचा धाकटीला आनंद झाला. थोरलीच्या घरी मात्र चमत्कार घडला. सारे पदार्थ खराब झाले. काही नासले, काही कुजले. एकही ब्राह्मण नाही जेवला. रागाने शाप देऊन गेला. तेव्हा थोरलीला वाईट वाटलं. आपलंच होतं मोठं चुकलं. धाकटी गरीब तिला फसवलं.
खोटा नाटा चुकीचा सांगितला तरी तिचे ब्राह्मण जेवले. संतुष्ट होऊन परत गेले. थोरली धाकटीच्या घरी आली. धाकटीनं तिला पाटावर बसवलं, हळद कुंकू लावलं, वाटीभर दूध दिलं, नमस्कार केला. थोरली मात्र ओशाळी. धाकटीला आपण खोटं सांगितलं, तिनं ते खरं मानलं. भक्तिभावानं व्रत केलं, त्याचं फळ तिला मिळालं. थोरलीनं धाकट्या जावेचे पाय धरले, क्षमा मागितली. तेव्हा आकाशवाणी झाली, जे कोणी श्रद्धेने अधिक मास पाळतील, जप तप ध्यान पूजा दान करतील, विष्णूंचे स्मरण करतील, सत्यानं वागतील, पुरुषोत्तम व्रत श्रद्धेने करतील, त्यांना मी प्रसन्न होईन, आशीर्वाद देईन, सुखी करेन. त्यानंतर त्या दोघी जावा एकत्र राहू लागल्या. आनंदानं सुखासमाधानानं बहिणीसारख्या वागू लागल्या. त्यांना जशी सुख शांती मिळाली, धाकटीला भक्तिभावाने देव प्रसन्न झाले, तसे आपल्यालाही होत. पुरुषोत्तमाच्या कृपेनं आपलंही घर सुख आनंदानं समाधानानं भरो. नारायणाची कृपा सर्वांना मिळो. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सफळ संपूर्ण. अधिक मासी नित्य नेमानं स्मरा. तुम्ही नारायण नारायण अननारायण. हरिओम. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.